जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनिदेव हे नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरं। बोला शनेश्वर महाराज की। बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणारा ना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपली वाणी कशी असावी, आपले नेत्राची हालचाल कशी असावी, आपली देह बोली कशा पद्धतीने असावा, आपले चरणाची रचना कशी असावी, ईश्वराने कान कशाला दिलेला आहे, ईश्वराने 2 हात आपल्याला दिलेला आहे, ईश्वराने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक इंद्रिय दिलेले आहेत, त्या इंद्रियावर प्रत्येक देवता उपदेवतांचं नियंत्रण असतं। उदाहरणार्थ नेत्र आहे, नेत्राची सुद्धा देवी वेगळी आहे, देव वेगळा आहे, हे किती लोकांना माहीत आहे। वाणी आहे, याची देवी वेगळी आहे, हे देव वेगळा आहे। जसं नेत्राची निद्रा देवी ही आपल्याला संयमित करते, योग्य वेळी आपल्या निद्रेला घेऊन जाते। जेव्हा त्याला वाटलं निद्रेतनं यांना जागं करावं, ती निद्रा देवी जागं करते। निद्रा देवीचं नियंत्रण नेत्रावर आहे। वाणी, जीभ हे प्रत्येकांची उपदेवता देवता आहे, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणारे, पण आपलं लक्ष त्याकडे नसतो। आपलं मन साधना आपण खूप करतो, उपासना खूप करतो। खूप लोक असे मार्केटमध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, धर्मामध्ये आहेत की खूप काही करतो, पण माझ्यावर नियंत्रण नाही। खूप काय करतो, मी सहज बोलून गेले, त्याचे परिणाम खूप वाईट झाले।
आपण सहज एखादी गोष्ट बोलून जातो, त्याची खोली किती आहे, उंची किती आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, तो शब्द कुठे जाऊन लागल, कुठे रुतल, कुठे जाऊन बसल, हे कधीही विचार आपण करत नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण याकडे लक्ष देत नाही. आता आपल्याला जिभेविषयी जर बोलायचं असेल, जीभ जन्मापासून आहे, ती तरुण आहे, मृत्यूपर्यंत जीभ आहे, ती तरुण आहे. त्याच्यानंतर अनेक शरीराचे पार्ट तयार झाले, हार्मोन्स तयार झाले, विचार तयार झाले, विवेक तयार झाला, ज्ञान तयार झाला, ज्ञानातनं आत्मज्ञान प्राप्त केलं, स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता आपल्यात आली. हे सगळं करत असताना मात्र आपण जिभेकडे लक्ष दिलं नाही. खूप आपण उच्च कोटीला गेलोत, परमोच्च कोटीला पोचलेले आहोत. साधनेमध्ये, प्रपंचामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, सगळ्या कामामध्ये आपण तरबेज आहोत. कुटुंबामध्ये, स्वयंपाक करण्यामध्ये, मिसरी घासण्यामध्ये खूप तरबेज आहोत ना. मिसरी आहे ना, संध्याकाळची बाटली घेऊन फिरतो, तेही तरबेज आहोत आपण. एवढी तरबेज असताना जीभ अशी एक वस्तू आहे, जीभच तुम्हाला आयुष्यात बसवते, आयुष्यात न उठवते. जिभेमध्ये जे अमृत आहे, अमृताहूनही अमृत आहे. जिभेमध्ये अमृताहूनही अमृत आहे. नुसतं अमृत प्राशन करण्याने आपलं आयुष्य वाढत असेल, आपण चिरंजीव असू. पण जीभ नियंत्रण नसला, नियंत्रित नसला, नियंत्रणामध्ये नसला तर जीभ आपल्याला आयुष्यातनं उठवू शकते आणि आयुष्यात बसवू पण शकते. जीभ खूप महत्त्वाची वस्तू. मी तुम्हाला खूप गहनातलं गहन सांगितलं. ह्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का? उचलली जीभ लावल्यात टाळेला असं म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे आपण पुढचं कोण आहे, आपण काय साधना केलं, आपली उंची किती, आपलं स्टेटस काय आहे, आपण काय साधना करतो, कुठल्या क्षेत्रात आहोत, आपल्या कुळाचं काय आहे, धर्माचं काय आहे, हे काही विचार करत नाही. उचलला की आपल्याला लावला. हे का लावला? आपण साधना करत असताना, धर्माचं पालन करत असताना, दान धर्म केला असताना का लावला, याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. का तर त्यावर आपलं नियंत्रण नाही. त्यावर नियंत्रण नाही. नियंत्रण का नाही? जेव्हा आपण साधनेला बसतो, साधनेला बसल्यानंतर जेव्हा आपल्याजवळ एक पुण्याची धागा आहे, एक रेशीम धागा आहे पुण्याचं, त्याचबरोबर अहंकाराची सुद्धा धागा तिथं गुंफली जाते. अहंकार सुद्धा तिथं दबा धरून बसलेला असतो. तुम्ही साधना करताना पहा, आपल्या आत्म्यात आपल्याला असं वाटतं की मी कुणीतरी आहे, मी आता कुठेतरी जाऊन पोचलो, मला आता काहीतरी करायचं आहे. हे काहीतरी करायचं आहे 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 म्हणता तो अहंकार तुम्हाला रस्ता क्रॉस करायला लावतो, सद्बुद्धीतून दुर्बुद्धीकडे घेऊन जातो, सद्बुद्धीतून दुर्गुणाकडे घेऊन जातो, सगुणाकडून दुर्गुणाकडे घेऊन जातो. अहंकार, एवढा मोठा अहंकार आपल्या जवळ आहे, प्रत्येकाकडे आहे. तो अहंकार तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जातो आणि जिभेवर आपलं नियंत्रण राहत नाही. मग जीभ, आपण त्या जिभेने काय पण रेटतो, काय पण बोलतो, कसा पण बोलतो, पुढच्याचं काही पण विचार करत नाही, काही पण विचार करत नाही आपण. म्हणून ईश्वराने त्याच्या रक्षणासाठी 32 सुरक्षा कवच दिलेला आहे. झेड सुरक्षा ज्याला म्हणतो, पोलीस घन मशीन घेऊन 32 दाता आहेत आपले, आहेत ना. त्या 32 दाताच्या मध्ये तो त्याला थांबवलंय, त्याला बाहेर येऊ देत नाही. तरी तो 32 दातांना सुद्धा उडवून टाकतो. 32 दात पडतात, पण जीभ काय जागेवर हलत
नाही. त्याचे तारुण्य काय जात नाही. जाती का? केस काळ्याचे पांढरे होतील, काटे टेकवत जाऊ, पण जीभ मात्र तुम्हाला सुट्टी देणार नाही. तुम्हाला आयुष्यात बसवायचं काय उठवायचं. कुणी सांगू शकतं का? कुणी हिमतीनं सांगू शकतं का जिभेवर माझं नियंत्रण आहे? ही छोटीशी गोष्ट आहे. याच्यावर नियंत्रण नाही, तुमचं साधना काय उपयोगाची, तुमचा प्रपंच काय उपयोगाचा. तारुण्यामध्ये आल्यानंतर अनेक धाडधाड घनमशिन्न गोळ्या गाठल्यासारखं आपण उडवून टाकतो नातेवाईकांना. म्हातारपणी खांदा द्यायला कोण आहे? कोण आहे ज्याचा आपण विचार करत नाही, सारासार विचार करत नाही. या अहंकाराने तर आपल्या आयुष्यातनं उठवतो. मला एक गोष्ट सांगायचं तुम्हाला, हे गोष्ट कधीही तुम्ही ऐकला नसाल आणि कधीही समजून घेतला नसाल. एक तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर प्रपंच मोठं करायचं असेल तर जिभेवर नियंत्रण करून दोन पावलं माघार घ्यावं लागतं. प्रपंच मोठं करायचं असेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राला मोठं करायचं असेल, सहकारात असाल, राजकारणात असाल, सामाजिक संस्थेमध्ये असाल, संघटन करण्यामध्ये असाल, प्रपंचामध्ये असाल, भावबंदकीला धरून राहायचं असेल तर एकच करावं लागेल, आपण छोटं व्हावं लागेल. छोटं व्हायचं असेल तर जिभेवर नियंत्रण मिळावं लागेल. तोपर्यंत आपण छोटं होऊ शकणार नाही. आपण छोटं होऊ शकणार नाही. तर तो प्रपंच मोठा होईल, तर आपण राजकारणात मोठं होऊ, तर आपण सामाजिक कार्यात मोठं होऊ, तर आपण संघटनेमध्ये कौशल्य प्राप्त करू. जर स्वतःला लहान समजला तर इतर गोष्टी मोठ्या होऊ शकतात. आणि स्वतःला मोठं समजायचं असेल तर इतर गोष्टी सगळ्या सोडाव्या लागतं. फक्त अहंकाराला तुम्हाला खतपाणी घालावं लागतं आणि अहंकारच तुम्हाला घेऊन जातं आणि तुम्हाला नागडे केल्याशिवाय अहंकार राहणार नाही. लक्षात ठेवा. राजकारणात असे माणसं संपलेले आहेत, कुटुंबामध्ये सुद्धा असे माणसं संपलेले आहेत. मी म्हणेल तेच पूर्व दिशा, मी करेल तेच पूर्व दिशा, मी सांगतो तेच खरं म्हणणारा माणूस नागडा असतो. विचाराने लक्षात ठेवा. कधीही मोठा होऊ शकत नाही. फक्त जीभ आहे. ह्या जिभेने तुमची गंमत करून पाहते. जीभ तुम्हाला आयुष्यातनं उठवते. साधना करा, काही करा. तुम्ही पृथ्वी जर एखाद्याला दान दिलात तर जिभेवर नियंत्रण नसेल तर काय करणार? काय करू शकताय? अमृताहूनही चांगलं आहे आणि विषापेक्षाही वाईट आहे. एखादा सर्पदंश केला, एखादं विष प्राशन केलं, काही काळ जातो, त्याला दवाखान्याला तरी आपण जाऊ शकतो, तिथपर्यंत तरी प्राण राहू शकतो. पण जिभेचा एक शब्द तलवारीच्या धारेपेक्षाही वाईट आहे. एक शब्द तुमच्या हृदयात रुतला, पिढी 7 पिढ्या गेल्या तरी ते भांडण मिटलं नाही, तो तंटा मिटला नाही, मिटवू दिलं नाही या जिभेने. तुम्हाला आयुष्यातनं नागडं करणारी वस्तू कोण असेल तर ती जीभ आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला बसवायचं असेल तर तो जीभ आहे. महाभारत बघा. महाभारतामध्ये काय घडलं? अंधे के बच्चे अंधे. द्रुपदीने म्हणले अंधे के बच्चे अंधे, आंधळ्याचे मुलं आंधळे. ती माडीवर बसली होती, दरबार भरला होता. दरबारामध्ये दुर्योधन येत होता. फरशी बसवलेली, ती फरशीमध्ये ते स्वतःचा चेहरा दिसत होता, पाण्यासारखं दिसत होता. तो पाहत असताना धोत्रामध्ये पाय अडकून तो पाय घसरला आणि पाय घसरल्यानंतर एकच शब्द या जिभेने उच्चारलं, एकच, आंधळ्याचे मुलं आंधळे. घडला महाभारत घडला का नाही? रामायण घ्या. रामायण कशामुळे घडलं? कैकेच्या एका शब्दामुळे, या जिभेमुळे. या जिभेमुळेच घडलं. रामायण घडला, महाभारत घडला. अरे बाबांनो, ते मी सांगत नाही, तुमच्या घरातलं महाभारत सांगतो, तुमच्या घरातलं रामायण सांगतो. भाऊ भावाचं तोंड बघत नाही,
भाऊ भावाचं तोंड बघत नाही. आई वडील कधी एकमेकाशी बोललेलं कधी कुणा कुटुंबामध्ये ऐकलं नाही काय गोष्टी. म्हणून आपण साधना करत असतो, प्रपंच करताना परमार्थ करतो. परमार्थ करताना वाणीवर नियंत्रण मिळवणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे वाणीवर नियंत्रण मिळवणं. मग ते साधना करा, दानधर्म करा, पुण्यकर्म करा, काय पण करा. जसं जिभेचा गोष्ट सांगितलं तसं पावलाचे पण आहेत. काही लोक दारुडे असे असतात, काही लोक दुराचारी असे असतात, काही लोक लपंगे असे असतात की दिवसभर बायकोला सांगतील, दिवसभर आईवडिलांना सांगतील, सगळ्यांना सांगतील मी आज दारू पिणार नाही, मी आज कुठेही जाणार नाही. सांगतील ना. माऊली संध्याकाळपर्यंत सांगेल मी मिसरी लावणार नाही, पण शेजाऱ्याच्या घरातनं वास आला, संध्याकाळ झाली, दारुड्याला दारूची आठवण झाली, हे चरणच तुम्हाला बाहेर घेऊन जातात. तुम्ही जाऊ शकत नाही. हे चरण आहेत ना, हे पावलं, हे पाद ज्याला म्हणतो, हेच तुम्हाला हळूहळू घेऊन जातात. कसे घेऊन जातात, त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, कंट्रोल पॉवर कोणाचं आहे, हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही 10 कोटी रुपये दान दिलात दारू सुटावं म्हणून, संध्याकाळ झाली की तुमचे पावलं कुणीकडे जातात मला सांगा. मिश्रीचा वास आला, संध्याकाळपर्यंत मिश्री घासली नाही, शेजारनी चुलीत तंबाखू भासते, त्याचा वास आला तर मिश्रीवाली काय करते मला सांगा. खरं खरं सांगायचं. मग तुमचं नियंत्रण तुमच्यावर आहे का? तुमचे पावलं घेऊन जातातच ना. एवढ्या मोठ्या बोजड शरीराला लाचार करायला लावतं. लाचार, लाचाराच्या पलीकडे शब्द नाहीये. हे लाचार कशामुळे होतो? तुमच्या चरणावर नियंत्रण नाही, तुमच्या पावलाला आवरायची ताकद तुमच्यात नाही. दुराचाराकडे आपण प्रवास करतो, वाईट गोष्टीकडे पटकन जातो. आता कान दिले ईश्वराने, ईश्वराने 2 कान दिले, श्रवणीय अशा सुंदरसा शब्द ऐकण्यासाठी दिलेला आहे. सुंदरसे शब्द, अप्रतिम, अप्रिय, कधीही आयुष्यात ऐकलं नाही असे शब्द आपण या कानाने ऐकावं म्हणून ईश्वराने कानं दिले. आपण काय करतो? घरी साधना करतो. साधना करत असताना जर कोणी कुजबुजत असेल आणि त्या माणसाची वृत्ती संशयी असेल तर साधनेकडे लक्ष लागेल का? साधनेकडे लक्ष लागेल का? नाही लागणार. सोन्याने मडवण्यासाठी कान दिलेला नाहीये. कान याच्यासाठी दिले तर ईश्वराने जे आपल्याला कनेक्ट केलेलं आहे, आपल्या साधनेतनं आपण ईश्वरापर्यंत पोहोचत असतो. पोहोचत असताना निसर्गातली जी शक्ती आहे, जी अदृश्य रूपाने तुम्हाला संकेत देत असते, तुम्ही करून पहा. अरे एक मजूर जर व्यासपीठावर बसून सांगत असेल त्याला ईश्वराचा संकेत असल्याशिवाय सांगू शकत नाही. लक्षात ठेवा. मग तुम्हाला का नाही ईश्वराचे संकेत मिळत? ईश्वराच्या संकेताकडे तुमचं लक्ष आहे का? तुमच्या कानात ईश्वर सांगतो, संकेत मिळत असतात, प्रतिध्वनी निर्माण होत असते, ध्वनी निर्माण होत असते. त्या ध्वनीकडे तुमचं लक्ष नसतं. ध्वनी सांगत असते, तुम्ही करताय ते योग्य करताय. पण तुमच्या मनात लपलेला छुपा रुस्तुम जो आहे, अहंकार असेल, गर्व असेल, मत्सर असेल, द्वेष असेल, लोभ असेल, माया असेल, ममता असेल, हे सगळ्यांची टोळी आहे. या टोळीने तुम्हाला वेगळे संकेत देतात. त्याचं ऐकू नको, तू माझं ऐक. आज संध्याकाळी बिन पाण्याने प्यायचं, लिजिम खेळत यायचं, बायको लई पुढची आहे, लई चढेल आहे, हिला दाखवायचं. अरे काय करताय तुम्ही?
करताय काय? साधनेला बसलात, देवापुढे बसलात, हात जोडलात, कान मोकळे आहेत, कानाला संकेत ईश्वरांना मिळाला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये कचरा असेल ते लोटल्याशिवाय तुम्ही स्वच्छ असल्याशिवाय राहणार आहात का? ह्या कानातलं मळ जे आहे ना, दुर्विचाराचा, वाईट विचाराचा मळ जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपण साधनेला पात्र नाही. लक्षात ठेवा, तोपर्यंत साधनेला आपण पात्रच नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, अप्रिय अप्रतिम, तुम्हाला अशा प्रवचनामध्ये कुठेही सापडणार नाही. नेत्र ईश्वरांनी दिले. नेत्र कशासाठी दिले? जे जे चांगलं दिसतंय ते ते पहा. जे जे चांगलं दिसतंय, जिथपर्यंत नजर टाकल तिथपर्यंत ईश्वरच दिसलं पाहिजे. समोर भूत जर येऊन थांबला तरी त्यात ईश्वर बघण्याचे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे ना, तो खरा भक्त आहे बाबांनो, तो खरा भक्त आहे. वाईट गोष्टीमध्ये सुद्धा ईश्वर पहा, तर तुमच्या नजरेतला दूषित भाव निघून जाईल. आणि तुमच्या नजरेतला दूषित भाव मेल्याशिवाय, मृत झाल्याशिवाय साधनेला अर्थ नाहीये. साधनेला बसायचं, चाळे करायचे. साधनेला बसायचं, मनातले विचार सगळे प्रकट करायचे. साधनेला बसायचं, मनातले विचार प्रकट करून डोळ्यामध्ये आणायचं. आणि डोळ्यामध्ये त्या दूषितच आपण बघायचं, आयुष्यभर दूषित पाहायचं. सुनेने सासूकडे दूषित भावनेने बघायचं आणि सासूनं सुनेकडे दूषित भावनेने बघायचं. भावकीकडे दूषित भावनेने बघायचं, नातेवाईकाकडे दूषित भावनेने बघायचं. या नेत्राला कुठंतरी थांबवायचं असेल तर त्यातला दूषित भाव जाळल्याशिवाय नामाच्या रूपाने जाळलं पाहिजे. तीव्रतेने नाही, उग्र होऊन नाही, उन्मत होऊन नाही, उन्नत होऊन. जाळ्याची प्रक्रिया आहे. जोपर्यंत डोळ्यातला भाव जळत नाही तोपर्यंत आपल्याला माणूस म्हणून जगता येत नाही. आणि एखाद्याच्या मनातलं विचार आपल्याला ओळखता येत नाही. आणि एखाद्याच्या मनातलं विचार ओळखून त्याला सहकार्य करता येत नाही. आणि सहकार्य केल्याशिवाय, त्याला मोठं केल्याशिवाय आपण मोठं होत नाही. कधीही होत नाही, कधीही होणार नाही. म्हणून प्रपंच करून परमार्थ करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. नेत्रातला दूषित भाव काढा, जिभेला नियंत्रणामध्ये ठेवा, कानाला चांगलं श्रवणीय असं संकेत द्या आणि आपलं चरण मात्र आपल्या ताब्यात ठेवा. तर प्रपंच करून परमार्थाचा आपल्याला आनंद लुटता येईल. बोला ओम नमः शिवाय. ओम नमः